नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती उत्पन्नावर आता आयकर आणि जी.एस.टी लागत नसल्याने काही जण शेतीच्या उत्पन्नाच्या नावाखाली करारातून सुटका करून घेत आहेत. तर काही प्रकरणात तर शेतीचं उत्पन्न लाखोंमध्ये दाखवले गेलेलं आहे. त्यामुळं आयकर विभागाने 50 लाखांपेक्षा अधिक शेतीचं उत्पन्न असणाऱ्यांची तपासणी आता सुरू केलेली आहे. आणि आता केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी आयकर त्या ठिकाणी आकारणार देखील आहे. याची सविस्तर माहिती काय आहे? कोणते शेतकरी पात्र ठरतील 50 लाखाच्या वर की 25 लाखाच्या, अजून काय त्याच्यातनं कोणते नियम बदलले की काय, त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. व्हिडिओ नक्की बघा. तर केंद्र सरकार शेती उत्पन्नावर आयकर आकारण्याच्या तयारी असल्याची चर्चा अधूनमधून जोर धरत असते. यावर समर्थनात आणि विरोधात आवाज उठवले जातात. घमासान चर्चा देखील घडतात. त्यात काही काळाने मुद्दा बाजूला पडतो. आता शेती उत्पन्नावर आयकर आकारण्याची चळवळ पुन्हा सुरू झालेली आहे. तर उत्पन्नावरचा कर टाळण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेतीचा उत्पन्नाचा आधार घेतला जात असल्याचा संशय आल्याने आता आयकर विभागाने काही राज्यात तपासणी देखील सुरू केलेली आहे. तर शेती उत्पन्नावर आयकर आणि जी.एस.टी लागत नसल्याने काही जण शेतीच्या उत्पन्नाच्या नावाखाली करातून सुटका करून घेत आहेत. तर काही प्रकरणात शेतीचं उत्पन्न लाखोंमध्ये दाखवलं गेलं आहे. त्यामुळे आयकर विभागाने 50 लाखांपेक्षा अधिक शेती उत्पन्न दाखवणाऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या 50 लाख रुपयाहून अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांकडे शेतजमीनच नाही, असंही आयकर विभागाला तपासणी दरम्यान त्या ठिकाणी आढळलेलं आहे. याचा फायदा ज्यांचं खरं शेतीतून उत्पन्न आहे त्यांना सुद्धा जोरदार या अशा भुरट्या लोकांमुळे होऊ शकतं. तर 2021 पासून आयकर विभागाने काही प्रकरणात तपास सुरू केला. तर यामध्ये काही व्यक्तींना 1 एकर जमिनीवर 5 लाख रुपये उत्पन्न दाखवलं आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना आयकर विभागाने उत्पन्नाचे पुरावे द्यायला सांगितले. तर या पुराव्यात मात्र जमिनीची विक्री करून कमाई केल्याचा खचित शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलेला आहे. पण यावरही आता आयकर विभागाने सॅटेलाइट इमेजेस वापरून शेतकरी किंवा जी व्यक्ती असेल त्याने खरंच शेतमाल विकला आहे की शेत जमीन विकली हे तपासलं जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या पद्धतीच्या कर त्या ठिकाणी जे चुकीचं आहे त्याला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांवर आयकर लावला पाहिजे, अशी चर्चा देखील त्या ठिकाणी सुरू आहे. वास्तविक शेती उत्पन्न दाखवून कर चुकवणे आणि त्या ठिकाणी गब्बर झालेले आहेत. त्यामध्ये काही राजकारणी, उद्योगपती आणि अधिकाऱ्यांचा देखील भाग आहे. या मंडळी एकूण शेती उत्पन्नाच्या नावावर कर चुकवला जातो. कृषी क्षेत्रातील मोठ्या कंपन्याही यामध्ये असल्याचं आयकर विभागाच्या निदर्शनास उघड झालेलं आहे. म्हणजे शेतीच्या जीवावर ही मंडळी पुसली जात आहे, मोठी होत आहे. शेती उत्पन्नावर कर आकारला तर या गैरव्यवहाराला आळा घालता आणि शेती उत्पन्नाच्या नावाखाली चाललेला गैरव्यवहार थांबता येईल. तर अशी त्या ठिकाणी चाललेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या ठिकाणी कर आकारायला पाहिजे की नाही, ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.